नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. नामदेवराव जाधवांचा मुद्दा चांगलाच गाजला. नामदेवराव जाधवांच्या पवारांच्या वरती केलेल्या आरोपांच्यामुळं अनेकांना त्रास सुरू झाला आणि त्या त्रासावरून नामदेवराव जाधवच कसे बोगस आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आता सुरू झालेला आहे. मी व्हिडिओच्या आरंभालाच घोषित करतो की नामदेवराव जाधव यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला आमचं समर्थन अजिबात नाही. पण नामदेवराव जाधवांनी जे काही मुद्दे अजून मांडलेत त्याच्याविषयी चर्चा आणि विचार मात्र नक्कीच व्हायला हवा असं आमचं मत आहे. शरद पवारांच्या जातीविषयी नामदेवराव जाधवांनी केलेलं विधान खोटं आहे, त्यात वस्तुस्थितीला धरून नाही. शरद पवारांची जात ओबीसी नाही, शरद पवारांची जात मराठा आहे हे आम्हाला मान्य आहे. त्यामुळं उगाच नामदेवरावांनी चुकीची माहिती देऊन गडबड केलेली आहे. दुसरा मुद्दा आहे, नामदेवराव जाधवांनी तारखा चुकवून देखील गडबड केलेली आहे. तारखा चुकल्या आणि जातीची माहिती चुकली म्हणून नामदेवरावांनी मांडलेले मुद्दे चूक ठरत नाहीत असं अजिबात नाही. नामदेवरावांच्या विषयी काय काय गडबड होते जरा बघूया. म्हणजे पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोण हे नामदेव जाधव, काय यांची ते आव्हाडांची पद्धत असते, यांची लायकी काय, यांची क्षमता काय, हे कोण आहेत, यांना काय कळतं का, वगैरे वगैरे. त्यानंतर रोहित पवार मैदानात आले, वेगे वेगे धावून डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली म्हणत. जेवढी आव्हाड निष्ठा दाखवायचा प्रयत्न करतील तेवढा रोहित पवारांनाही दाखवावंच लागतं, कारण शेवटी आजोबा आहेत. मग रोहित पवार आले, त्यांनी तर सिंदखेड राजांच्या मा जिजाऊंच्या वंशजाचं पत्रच आपल्या ट्विटरवरती फेसबुकवरती पोस्ट करून टाकलं आणि सांगितलं की जाधवांच्या वंशजांनीच आम्हाला पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की नामदेवराव जाधवांचा आमच्या वंशाशी काहीही संबंध नाही. त्यांनी केलेले शरद पवारांच्या वरतीचे आरोप खोटे आहेत. मला हे पत्र, नामदेवराव झालेली टीका, हे सगळं बघितलं की जरासं आश्चर्य वाटतं. नामदेवरावांचा जातीचा मुद्दा खोटा आहे हे आम्ही आधीच सांगितलं आहे. नामदेवरावांच्या तारखा चुकल्यात हे आम्ही आधीच सांगितलं आहे. माझे काही प्रश्न आहेत. जाधवांच्या वंशजांनी पत्रच पाठवायचं होतं तर कोणाला पाठवायला हवं होतं? एक, ज्यांच्यावरती आरोप झाले त्या शरद पवारांना पाठवायला हवं होतं. लिहायचं होतं की पवार साहेब, आमच्या वंशजांकडून तुमच्यावरती आरोप होत आहेत, ते आमचे वंशज नाहीत, ती खोटी माहिती आहे. हे एक. नंबर 2, नामदेवराव जाधवांना पाठवायला पाहिजे होतं. प्रिय नामदेवराव जाधव, जाधव आडनाव आहे म्हणून मा जिजाऊच्या माहेरच्या वंशाचे संबंध लावायचा प्रयत्न करू नये, आपण दिलेली माहिती खोटी आहे, हे द्यायला पाहिजे होतं. किंवा एक प्रसिद्धीपत्रक काढायला पाहिजे होतं की आम्ही याद्वारे तमाम जनतेला सांगू इच्छितो की नामदेवराव जाधव यांचा जाधव घराण्याशी कोणताही संबंध नाही, त्यांनी शरद पवारांच्या वरती केलेल्या आरोपाशी आम्ही सहमत नाहीत, अथवा जाधव घराण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं करायला पाहिजे होतं. झालं का? नाही झालं. पत्र कुणाला उद्देशून लिहिलंय? रोहित पवारला. काय कारण? कोण हे रोहित पवार? त्यांना पत्र लिहायचं काय कारण? त्याचा इशू करायचं काय कारण? पण माहीत नाही. त्यांनी रोहित पवारांना लिहिलं, रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर टाकलं. ज्याचा रोहित पवारांशी काहीही संबंध नाही त्या विषयात रोहित पवारांना पत्र लिहायचं आणि खुलासे करायचे, याचं जरा मला आश्चर्य वाटलं. बरं, चला आपण वादाकरता, चर्चेकरता किंवा मुद्दा म्हणून हे मान्य करूया की नामदेवराव जाधवांचा लखुजीराव जाधव यांच्या घराशी कसलाही संबंध नाही. मान्य करूया थोड्या वेळाकरता. ते त्यांचे वंशज नाहीत, मान्य करूया थोड्या वेळाकरता. शरद पवारांची जात ओबीसी नाही, हेही मान्य करूया थोड्या वेळाकरता. पण नामदेवरावांनी जे मुद्दे मांडलेले आहेत की पवारांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ही एकूणच आरक्षणाची मर्यादा 50% नेणारी ठरली आणि त्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये अडचण येत आहे. तो GRही मी तुम्हाला दाखवतोय, ती तारीखही मी तुम्हाला दाखवतोय आणि याविषयीचा स्वतंत्रपणे व्हिडिओ आपण केलेला आहे, सापडला तो GR सापडला नावाचा.
ज्यात स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं घडलेलं आहे, आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. त्यातला व्हिडिओचा तो तुकडा मी तुम्हाला परत ऐकवतोय यासाठी की त्यातलं सत्य कळलं पाहिजे म्हणून. ऐका. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस 23 मार्च 1983 ला शरद पवार यांनी केलं. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारशीवरती त्यांनी त्यात ऍड केल्या. ओबीसीचं आरक्षण 11 वरनं 14% गेलं होतं. ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14 वरून 30% केलं. आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं. म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14 वरती नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि 1982ला 83ला 23 मार्च सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख. 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही. ऐकलं. जर ओबीसीचा मुद्दा बाजूला काढला आणि नामदेवरावांच्या वंशाचा मुद्दा बाजूला काढला तर बाकी मुद्दे तर परफेक्ट ठरतात की. त्याचं उत्तर द्यायचं नाही, ओबीसी वरती बोलायचं. त्याचं उत्तर द्यायचं नाही, वंशावरती बोलायचं. ही एक फार मोठी टेक्निक आहे, लक्षात घ्या. फार मोठी टेक्निक आहे. आणि टेक्निक अशी आहे की जेव्हा मराठा आरक्षणातले आताचे अडथळे 94 साली पवारांनी काढलेल्या GR मुळे निघालेले आहेत असं जेव्हा समोर येऊ लागलं तेव्हा अरे रे, बिचाऱ्या पवारांना ओबीसी म्हटलं जातं आहे, अरेच्चा, नामदेवराव तर जाधवांचे वंशज नाहीत, मग हे खोटं बोलत आहेत असं सांगितलं जातं आहे. ते सगळं मराठा आरक्षणाच्या विषयात पवारांनी केलेला विषय जगाच्या समोर येऊ नये यासाठीच हे सगळं चाललं आहे. नामदेवराव जाधवांचे वंशज असतील नसतील, नामदेवरावांच्या तारखा चुकल्या असतील, पण त्यांनी जो GRचा मुद्दा काढून पवारांच्यावरती काही आरोप केलेले आहेत ते खोटे ठरतात का हे तपासणं जास्त आवश्यक आहे. पण ते न करता ओबीसीचा मुद्दा काढून नामदेवरावांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं म्हणजे ही सगळी गडबड मुद्दा भरकटविण्यासाठीची आहे. तुम्ही सगळ्यांनी तो एक पिक्चर बघितला असेल, मला वाटतं मकरंद अनासपुरेचा आहे, ज्यात त्याच्या भाच्यावरती केस झालेली असते. मकरंद वकिलीचे सनद नसतानाही वकिली करतो आणि शेवटी तो खोटा वकील आहे हे कोर्टात कळतं. तेव्हा तो कोर्टात म्हणतो, साहेब माझी वकिली खोटी असली तरी मी जे मुद्दे मांडले आहेत ते तर खोटे नाहीत ना. नामदेवरावांच्या विषयात तसंच आहे, त्यांनी जो GR मांडला आहे तो तर खोटा नाही ना, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.